मलेरिया या रोगासाठी कारणीभूत असलेले पॅरासाइट कोणतं? पॅरासाइट म्हणजे काय रे? परजीवी म्हणत असतो. तर प्लाझ्मोडियम वायवॅक्स आहे, एंटामिबा हिस्टालिटिका आहे, यानंतर काय लेशमानिया डोनवानी आहे, आणि ट्रायपॅनोसोमा ब्रुसीसी आहे. आता ट्रिपनोसोमा ब्रुसी पण म्हणतो. आता तुम्ही म्हणताल सर असे अवघड नका टाकत जाऊन हे नावच पाठवायना. हो, माझं काम आहे तुला आरसा दाखवणं. मग त्या आरशात तू चेहरा बघ, नाहीतर चेहऱ्यावर काळं ठेवून काय आहे आरसाला झाकून ठेवू का? कारण काय, हे ट्रिप्नोसेमा ब्रुसी जो दिसतोय त्याच्यावर आयोगाने आतापर्यंत दोनदा प्रश्न विचारलाय. मी म्हंटलो ना, विनाकारण टाकायचं म्हणून टाकायचं नाही, काहीतरी त्याच्या मागे हेतू असायला पाहिजे, हे पण आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे बघा, या ठिकाणी जर बघितलं तर हे सगळं काय आहे पॉइंट्स असणार आहेत या ठिकाणी. आता बघा, पहिलं काय बघा, प्लाझ्मोडियम. तर ह्याचं उत्तर आहे प्लाझ्मोडियम काय आहे, वायवॅक्स नावाच्या या पॅरासाइट मुळे आपल्याला मलेरिया होताना दिसतो रे. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. एवढं पॉइंट तुम्हाला समजलं असेल काय आणि कशा प्रकारे असणार आहे. आता बघा, यानंतर मलेरिया जो आहे कसं पसरतोय मी तुम्हाला सांगितलं. तर हा जो काही परजीवी आहे ना, हा कोणामध्ये असतो माहित आहे? जो अनाफिलस नावाची जी काही मादी डास आहे, या मादी डासामार्फत हा प्रवेश करतो आणि मित्रांनो या कारणामुळे आपल्याला मलेरिया होतो. तर आता बघा, आणि कोणतं पॅरासाइटिक आहे? तर प्लाझ्मोडियम वायवॅक्स नावाचा काय हा पॅरासाइटिक आहे.